मित्रांनो, हा प्रश्न गटकच्या पूर्वपरीक्षेला आलेला आहे. डाड्याच्या खनिजाच्या अभावामुळे गलगंडे आणि गॉयटर नावाचा रोग होतो. आयोडीन, लोह, कॅल्शियम, सोडियम. तर या प्रश्नाचं उत्तर आयोडीन. का? कारण आयोडीन हा काय करत असतो, थायरॉइड ग्लँडमध्ये या आयोडीन पासूनच थायरॉक्सिनची निर्मिती केली जाते आणि या थायरॉक्सिनलाच आपण T4 म्हणून ओळखत असतो. ही गोष्ट लक्षात राहू द्या. आणि ह्याच्या कमतरतेमुळे आपल्याला गॉयटर नावाचा आजार होताना दिसतो, ज्यामध्ये कंठग्रंथीचा आकार वाढतो. मित्रांनो, लोखंडाच्या अभावामुळे आपल्याला अॅनिमिया नावाचा रोग होतो, ज्यामध्ये शरीरात ऑक्सिजनची कमतरता होऊन जाते, हिमोग्लोबिनचं फॉर्मेशन कमी होतं. कॅल्शियममुळे जर अभावामुळे आपल्याला मुडदूस नावाचा रोग होतो, ज्याला आपण रिकेट्स म्हणत असतो. हाडांचा वगैरे व्यवस्थित विकास होत नाही. आणि सोडियम मुळे जर बघितलं, पाण्याची पातळी संतुलित राहते आणि जर त्याचा अभाव झाला तर शरीरामध्ये पाण्याची पातळी संतुलित राहत नाही. पण या प्रश्नाचं उत्तर काय आहे? पहिलं आहे, कारण आयोडीनच्या डेफिशियन्सीमुळे आपल्याला गॉयटर नावाचा आजार होताना दिसतो. मित्रांनो, धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो.